श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी माझ्या फॅमिलीमधल्या माझ्या कझनचा एक अनुभव सांगणार आहे स्वामी समर्थांबद्दल आलेला. मी स्वामींची सारखी पूजा करत असते, सारखे सेवा करत असते, पारायण करत असते, त्यामुळे मला स्वामींचा खूप अनुभव आहे. आणि जेव्हा माझं पारायण कंप्लीट होतं, माझी इच्छा पूर्ण होते, तेव्हा मी सगळ्या फॅमिली मेंबर्सना पेढे देते आणि सांगता करते की माझं पारायण कंप्लीट झालं आणि माझी इच्छा पण पूर्ण झाली आहे. असंच एक दिवस मी माझ्या आत्याला सांगितलं. तर माझी आत्याने सांगितलं की माझी एक कझन आहे, तिची मुलगी, ती 12वीमध्ये 2 वेळा फेल झाली. तर तू तिला सांग कशी सेवा करायची स्वामींची, ती पण करेल. आत्ताच्या पोरी ज्या आहेत हल्लीच्या, त्या मॉडर्न बनण्याच्या नादामध्ये कुठेतरी आपल्या देवावर विश्वास न ठेवणे, कपाळाला कुंकू न लावणे, ह्या गोष्टी करतात. आणि मॉडर्न बनण्याच्या नादामध्ये ते सगळं विसरून जातात. देवाची पूजा करणे, मंत्रोच्चार करणे किंवा देवाचं नामस्मरण करणं. मला ह्यामध्ये काहीही बोलायचं नाही आहे. बट तुम्ही जर ह्या गोष्टी करत नसाल तर नक्कीच तुम्ही जर त्या व्यक्तींना जे पूजा करत नाही, म्हणजे जे देवाशी एकरूप नसतील, त्यांना डिप्रेशन, अपयश ह्या गोष्टी मिळतात, संकट येतात, त्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात, पण त्यांना तरीही देवाकडे हात जोडायचं नसतं. मग माझी कझन पण अशा मधलीच एक व्यक्ती होती. तिला मी म्हटलं, ती ठाम होती तिच्या निर्णयावर की मला पारायण नाही करायचं, मला नाही करायचं. म्हणून मी म्हटले ठीक आहे, तुला पारायण नाही करायचं आहे, नको करूस, पण एकदा ट्राय कर, एकदा ट्राय करून बघ काय होतं आहे. पण ट्राय करताना मनापासून कर की स्वामी मला परीक्षेमध्ये पास कर. कारण की ती खूप हुशार आहे, तिला 10वीमध्ये चांगले पर्सेंटेज पडले, 11वीमध्ये चांगले पर्सेंटेज पडले, पण 12वीमध्ये काही ना काही कारणांमुळे ती फेल होत होती. एक्झामच्या वेळेसच तिला ताप येत होता, एक्झामला बसल्यावर ती सगळं विसरून जात होती, पेपर संपल्यानंतर तिला सगळ्या क्वेश्चनचे आन्सर येत होते. तिला कळत नव्हतं की हे का होतं आहे. मग मी तिला म्हटलं हे बघ, तिला समजून घेतलं, तिच्याशी काउन्सिलिंग केलं, तिला समजवलं की एकदा ट्राय कर, एकदा स्वामींवर विश्वास ठेव, कारण की तसेही तू फेल होती आहेस, तुझ्याकडे का एकदा ट्राय करण्यामध्ये जर तू पास झालीस तर तुझंच बेनिफिट आहे म्हटलं. मग कुठं ना कुठं ती हो म्हटली. मग तिचा प्रश्न होता, एवढं मोठं पारायण मी कसं करणार. मग त्यासाठी तिला पारायण करण्याचा एक सोपा उपाय दिला, तो म्हणजे तिच्याकडनं ते सगळे पारायण पूर्ण होऊ नाही शकत. मग तिला 52 श्लोकी गुरुचरित्र हे तिला करायला लावलं मी. 7 डेजचा संकल्प 52 श्लोकी गुरुचरित्र. हा जर 52 श्लोकी गुरुचरित्र तुम्ही केला, संपूर्ण गुरुचरित्र केल्याचं फळ तुम्हाला नक्की मिळतं. आणि ती स्वामींची एक प्रकारे सेवाच आहे. आणि सेम आपण पारायणाला जसं करतो तसंच करायचं आहे. एका जागी बसायचं आहे, आंघोळ करायची आहे, एका जागी बसायचं आहे, स्वामींचं नामस्मरण करायचं आहे पहिल्यांदा. आणि 52 श्लोकी गुरुचरित्र वाचायच्या आधी स्वामींना आपली इच्छा सांगायची आहे. मग ते 52 श्लोकी गुरुचरित्र वाचायला घ्यायचं आहे. 52 श्लोकी गुरुचरित्र वाचायला 15-20 मिनटं लागतात आणि त्यासाठी ती तयार झाली. मग तिने 7 डेजचा संकल्प केला. त्यानंतर तिचा एक्झाम झाल्यानंतर तिला स्वतःला एक अनुभव आला की यावेळेस ती एक्झाममध्ये आजारी पडली नाही किंवा पेपर देताना ती कोणतेही क्वेश्चन विसरली नाही. तिने तिचा अभ्यासही पूर्ण केला आणि इथंही केलं, पारायण पण तिने कंप्लीट करून टाकलं. त्यानंतर रिझल्ट काय आला असेल, पास झाली, 60% पडले तिला. आणि मग त्यानंतर ती पण स्वामींची भक्त झाली. तिच्या मैत्रिणींना पण सांगितलं. त्यानंतर ती, मी, माझी आत्या, आम्ही तिघी स्वामींच्या मठात गेलो,
पुण्यामध्ये स्वामींचं मठ आहे तुळशीबागामध्ये. तिथे गेलो, तिथे नमस्कार केला, स्वामींचं आवडतं नैवेद्य बेसनाचे लाडू दिले, सगळ्यांना वाटलं, नैवेद्य वाटला सगळ्यांना. आणि तिला जो स्वामींचा अनुभव आला त्यानंतर आता ती स्वतःहून मठात जाते, ध्यान करते, मेडिटेशन करते, नामस्मरण करते. तर हे एक कलियुगामध्ये जर तुम्ही भक्ती करत असाल तर तुम्हाला नक्की त्याचं फळ मिळतं. आणि ती पण मनापासून तळमळीने केली तर ती नक्कीच फलित होते. त्याबद्दल थँक्यू सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.